माहिती नाही तुम्ही याला निष्काळजीपणा म्हणणार की काय? निष्काळजीपणा कोणीच करत नाही. कोणत्याही आईला असं वाटत नाही की आपल्या बाळाला इजा व्हावी किंवा आपल्या बाळाला दुखापत व्हावी. प्रत्येक आई ही 100% लक्ष ठेवतच असते. पण तरीही अनवधानाने बऱ्याचशा गोष्टी घडतात. म्हणजे काय झालं ना, मी लग्नाला गेले होते आत्ता. तर तिथे माझ्या बहिणीची मुलगी केस स्ट्रेट करत होती आणि तिने ते स्ट्रेटनर गादीवर ठेवलं. आणि माझं बाळ बाहेर खेळत होतं. म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये होतो, हॉलमध्ये छान. तर ती बाहेर अशी पोर्चमध्ये खेळत होती आणि तिकडनं ती आली. म्हणजे ती नाही आली, माझी एक दुसऱ्या बहिणीची मुलगी लहान, ती तिला खेळत होती. तिने आलं आणि तिने तिला आणलं आणि बेडवर ठेवलं. ती बेडवर नेमकी त्या स्ट्रेटनरवर बसली आणि स्ट्रेटनर खूप तापलेलं होतं. तिच्या इथे सीटला एवढा मोठा चटका लागला, चट्टा. म्हणजे लहान बाळं एवढे स्ट्रॉंग असतात ना, तिने तेव्हा ते खूप रडली नाही, म्हणजे रडली तर खूप ती, पण नंतर तिने काहीच त्रास दिला नाही. तेवढ्यापुरती तेवढी रडली आणि मलाही असं वाटलं की काही नाही. त्यानंतर मी तिला डायपर वगैरे घातलं. लग्नात पण ती झोपून राहिली एवढं मात्र खरं. ती दिवसभर झोपून होती. तिने लग्न काहीच अटेंड केलं नाही. मी तिला रूममध्ये ठेवून मग लग्नाला वगैरे गेली. पण नंतर आम्ही घरी आल्यावर तो बराचसा चट्टा वाढलेला होता आणि अजूनही तो म्हणजे ती जखम झालेली आहे तिला. तर मला एवढं वाईट वाटलं ना, की म्हणजे ती जेव्हा रडत होती तेव्हा मी पण खूप रडत होती. माझा खूप मूड ऑफ झाला होता. म्हटलं मला लग्नाला जायचं नाही आहे. पण असं म्हणजे असे बरेचसे किस्से आहेत, बरेचसे हे की आपण असं नसतं की म्हणतात ना ते की मुलं काही तोंडाची नसतात किंवा मुलांवर लक्ष ठेवणं म्हणजे डोळ्यात तेल घालून तुम्हाला मुलांवर लक्ष ठेवायला लागतं. ते खरं आहे मात्र. आणि कितीही लक्ष ठेवलं तरी ॲक्सिडेंटली बऱ्याचशा गोष्टी घडतात, कारण ते त्यांचं खेळण्याचं वेळ असतं, त्यांना कळत नाही. आपण किती जरी आत्ता काल परवा आमच्या बाजूला एक मुलगा, छोटासा मुलगा आहे 2-1 वर्षाचा, बॅट काहीतरी खेळत होता. आजी आजोबा सगळे बसलेले होते आणि त्याचं कौतुक पाहत आहेत. खेळता खेळता त्याची बॉल त्याने कुठेतरी असा लांब फेकला आणि पळत जात होता, तर टी व्ही युनिटला तो धडकला आणि त्याला 6 टाके पडले. म्हणजे आजी आजोबा घरात मम्मी पप्पा सगळे होते त्याच्यावर लक्ष ठेवायला. म्हणजे ते निष्काळजी होते का किंवा त्यांनी निष्काळजीपणा केला का? तर नाही. ॲक्सिडेंटली बऱ्याचशा गोष्टी घडतात. तुमच्याकडे पण बरेचसे किस्से असे झालेले असतील. पण याचं गिल्ट खूप येतं. आईला खूप जास्त गिल्ट येतं. मी इतकी रडली तुम्हाला काय सांगू. म्हणजे माझा बिलकुल त्या लग्नात मूडच नव्हता. पण मग ती जेव्हा शांत झाली ना, म्हणजे तिने असं दाखवलंच नाही माझी मुलगी खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे बाळ असतात ना, आपल्याला पोळीचा जरी चटका लागला, वाफ जरी लागली हाताला भाकरीची किंवा चपातीची, तरी आपल्याला किती आग होते, किती हे होतं आणि एवढा मोठा अक्षरशः एवढा चटका असेल तो. तो तिने कसा सहन केला असेल किंवा थोडा वेळ तेव्हा तर तिचा आवाजच निघाला नाही. तेव्हा मीच रडायला लागली. आणि ज्यांनी हे केलं, ज्या माझ्या बहिणीच्या मुली होत्या, त्या खूप काही लहान नव्हत्या, मॅच्युअर्ड आहेत. एक 10वी-12वीला आहे, एक 9वीला आहे. पण तेही त्यांनी चुकून केलं नव्हतं. तिला काय माहिती होतं की आपण खरं तर तिने ते गादीवर ठेवायलाच पाहिजे नव्हतं ते स्ट्रेटनर. कारण कोणीही येऊन बसलं असतं जर शिरिका नसती बसली तिकडे तर. तर माझा खूप मूड ऑफ झाला आणि खूप दिवसानंतर मी त्यांना भेटली. तर मला असं माझी चिडचिड झाली सगळी, खूपच चिडचिड झाली. तर असं होतं. मुलांना खूप जपावं लागतं बाबा, खूप जास्त. आत्तापर्यंत ती एका ठिकाणी बसलेली असायची, रांगायची, तेव्हा मला एवढं टेन्शन नव्हतं. पण आत्ता ती चालतेत ना, माझ्यापुढे भरपूर असे चॅलेंजेस आहेत. कारण चालायला लागली म्हणजे ती काहीही ओढते, कुठेही जाते, तिचा हात पुरतो कुठे, काहीही वस्तू काढते. एवढं मात्र खरं की एकही वस्तू ती तोंडात घालत नाही. तर असं आत्ताही माझी सगळी कामं पडलेली आहेत. ती झोपलेली आहे. म्हणजे ती झोपली जरी ना, म्हणजे मी भांडी वगैरे काही घासत नाही, घरात काही एवढे कामं करत नाही, कारण ती उठते. कारण तिची झोप इतकी कमी आहे ना, आणि जेव्हा झोपते ना तिला खूप शांतता लागते आणि उठली तर मला फुल टाईम तिच्यावर लक्ष ठेवावं लागतं. म्हणजे मी कामांना प्रायोरिटी देत नाही. मी बाजूच्या शेजारच्या वगैरे मुली खेळायला आल्या ना, तोपर्यंत त्यांच्यासोबत खेळते ना ती, तोपर्यंत मी पटापट माझी कामं आवरून घेते. कारण आणि तिला तर आता बेडमध्ये बिलकुल जाऊ देत नाही मी. बेडमध्ये किंवा इकडे तिकडे एकटी माझे सोडतच नाही. पण आयांनाच दोष दिला जातो बऱ्यापैकी. म्हणजे माझ्या लकीली मला कोणी दोष देत नाही. पण असं काही झालं तर हिचं लक्ष नसतं, हिला काय कामं आहेत, असं आहे तसं आहे, असं नसतं. सगळ्यात जास्त गिल्ट फील आईलाच होत असतं. तिलाच मी तर म्हणते सगळ्यात जास्त दुःख जर तिला होतो जर बाळाला इजा झाली तर. तर मुलांकडे लक्ष ठेवा बाबा. आणि असंच मला वाटलं की सांगायला पाहिजे. म्हणजे एक मला भीतीही होती की मला कोणी जज करेल का, मला म्हणेल का बाबा तूच लक्ष ठेवत नाही किंवा असं.
मी तो चटका तुम्हाला दाखवू शकत नाही कारण तो अवघड जागी आहे. तर असं आहे. मुलांची काळजी घ्या आणि घडतात या गोष्टी, होतच राहतात. तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.